नमस्कार पाटीलजी, कसे आहात? बऱ्याच दिवसांनी भेट दिली. बरा आहे आलोक. बऱ्याच दिवसांपासून बिझनेसच्या धावपळीत व्यस्त होतो. तू सांग, काम कसं चाललंय? काम तर ठीक चाललंय. आता गिराईक पण रोज वाढत चाललेत. तुम्ही सकाळी सकाळी कुठून येताय? मी DCB बँकेत गेलो होतो आपल्या बिझनेस लोनचा हप्ता भरण्यासाठी. अच्छा, बिझनेस लोन तर मी पण घेतलाय DCB बँक कडून. हो, पण नीट आठवत नाहीये की माझा हप्ता देणं बाकी आहे की नाही. आता दुकानातून वेळ मिळाला तर या सगळ्या गोष्टींवर लक्ष देईन. आठवत नाहीये? अरे भाऊ, आपल्या उरलेल्या हप्त्याची रक्कम आणि तारीख लक्षात ठेवणं आणि त्याला वेळेवर जमा करणं आपली जबाबदारी आहे. हो पाटीलजी, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. पण माझा हप्ता बाकी आहे की नाही हे कसं कळू शकेल? उरलेला हप्ता जाणून घ्यायचे तर बरेच पर्याय आहेत. एक तर घर बसल्यास बँकेच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता, किंवा DCB बँक आपल्या प्रत्येक बिझनेस लोनच्या कस्टमरला उरलेल्या हप्त्याची माहिती SMS द्वारे त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर देते. तुलाही उरलेल्या हप्त्यासाठी बँकेचा SMS आला असेलच. एकदा पहा तर जरा. अच्छा, हो, SMS आलाय आणि यात उरलेल्या हप्त्याची माहिती सुद्धा आहे. आजकाल दुकानातून वेळ मिळतच नाही पाटीलजी. थोड्या दिवसांनी जमा करावून देईन. थोडीशीच तर आहे हप्त्याची रक्कम, काय फरक पडणार आहे? खूप फरक पडतो आलोक. आपले हप्ते वेळेवर भरणं खूप आवश्यक आहे. यानी आपल्या लोनचा रेकॉर्ड व्यवस्थित राहील आणि सोबतच आपल्याला DCB बँक कडून भविष्यात कुठलं दुसरं लोन, जसं की होम लोन किंवा गोल्ड लोन इत्यादी घेणंही सोपं होईल. जर आपण हप्ते भरण्यासाठी उशीर केला तर आपल्या लोनचा रेकॉर्ड खराब होऊन जाईल, ज्याने फक्त DCB बँक मधूनच नाही तर कुठल्याही बँकेतून लोन घेण्यात आपल्याला खूप अडचण होईल. भाऊ, वेळेवर कर्जाचे हप्ते भरण्यातच खरी हुशारी आहे. बरोबर बोलताय पाटीलजी. आजपासून मी लक्षात ठेवीन की आपला प्रत्येक हप्ता अगदी वेळेवर कटेल. मी आता DCB बँकच्या ब्रांचला जाऊन आपल्या उरलेल्या हप्त्यांची माहिती काढतो आणि हप्ता जमा करून देतो. आलोक, आता तुला DCB बँकच्या ब्रांचला जायची सुद्धा गरज नाही. तू कुठूनही अगदी सोप्या पद्धतीने आपल्या लोनचे हप्ते ऑनलाईन पद्धतीने भरू शकतो. तुला हवं असेल तर तू आता दुकानात बसल्या बसल्या जमा करून दे. अरे वा, म्हणजे दुकानही सुरू राहील आणि माझा हप्ताही जमा होऊन जाईल. मग शुभ कार्यात उशीर का? मी पण आत्ताच जमा करून देतो.